किल्ला, कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. नाशिकच्या द्वारका परिसरात कराड बंधू भेळभत्ता दुकानावर कोयत्यानं हल्ला करून दहशत माजविणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अवघ्या काही तासांत गजाआड केलाय. 29 ऑक्टोबरच्या रात्री मुखवटे घालून आलेल्या अनोळखी तिघांनी दुकानावर विटा फेकून आणि हातामध्ये कोयता घेऊन हल्ला चढवलाय. या हल्ल्यामध्ये दुकानाचं आणि शेजारील पेडा सेंटरचं मोठं नुकसान झालंय. गुन्ह्याची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडाविरोधी पथकाला तपासाची जबाबदारी दिली आहे. डीसीपी किरण कुमार चव्हाण आणि एसीपी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकानं सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केलाय. समतानगर परिसरात सर्च ऑपरेशन राबवून पोलिसांनी प्रेम प्रदीप गांगुर्डे या 19 वर्षीय युवकाला आणि त्याच्यासोबत असलेल्या 2 विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतलंय. चौकशीमध्ये समजले की काही महिन्यांपूर्वी दुकानातील कर्मचाऱ्यांशी झालेल्या वादाचा बदला घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आला होता. मुंबई नाका पोलिसांनी आरोपींवर भारतीय न्याय संहिता दंडविधान कलम 110, 324 हत्यार कायदा कलम 425, महाराष्ट्र पोलीस कायदा 3738, 135 आणि फौजदारी कायदा कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. ही कामगिरी गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते आणि त्यांची टीम मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, कल्पेश जाधव, दयानंद सोनवणे, घनश्याम महाले आणि सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या पार पाडली आहे. नाशिक लोकसेवा न्यूज, नाशिक.